बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाच्या चॅप्टर बद्दल या ठिकाणी डिस्कस करायलो आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाच्या चॅप्टर मध्ये काल आपण फॅक्टरायझेशन मेथड बद्दल डिस्कशन केलं होतं। आजच्या लेक्चर मध्ये फॅक्टरायझेशन मेथडच्या नंतर या ठिकाणी जी मेथड आहे दॅट इज द फॉर्म्युला मेथड। फॅक्टरायझेशन मेथडच्या नंतर जी मेथड आहे ती मेथड आहे फॉर्म्युला मेथड। आणि फॉर्म्युला मेथड बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी त्याच्या पहिले डिस्क्रिमिनंट डेल्टा असा सिंबॉल होता डिस्क्रिमिनंटचा। डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू वरून आपण नेचर ऑफ रूट डिसाइड करत होतो। डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू वरून आपण नेचर ऑफ रूट डिसाइड करत होतो आणि डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला जो होता दॅट इज द बी स्क्वेअर मायनस 4ac या ठिकाणी असा होता। आणि याच्या व्हॅल्यू वरून आपण तीन गोष्टी डिसाइड केल्या होत्या। बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली, जर 0 आली, या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली, डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू जर 0 आली तर रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल। रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल। क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रियल आणि इक्वल असतात। पहिली गोष्ट, हा पॉइंट लक्षात ठेवायचा, याच्यावर सुद्धा प्रॉब्लेम आलेले आहेत एक्झामला। दुसरा जो पॉइंट होता त्याच्यामध्ये असं होतं की बी स्क्वेअर मायनस 4ac ट्रायंगलची म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत जर पॉझिटिव्ह असेल, ट्रायंगलची म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत जर पॉझिटिव्ह असेल तर या कंडिशन मध्ये रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड नॉट इक्वल असंही आपण लिहित होतो। हे सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी लक्षात पाहिजे। त्याच्यानंतर तिसरा जो पॉइंट होता याच्यामध्ये थर्ड पॉइंट होता की डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर या ठिकाणी रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन
roots of the quadratic equation, roots of the quadratic equation, roots of the quadratic equation are not real. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रियल नाहीत असा या ठिकाणी त्या ठिकाणी लिहायचं होतं. अशा हे 3 पॉइंट होते. 3 पॉइंटच्या नंतर या ठिकाणी याला मराठीमध्ये जर लिहायचं झालं तर मराठीमध्ये असं डेल्टा म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत जर 0 आली तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या व समान आहेत. 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 या ठिकाणी दुसरी गोष्ट, जर समजा बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत पॉझिटिव्ह आली, धन आली, तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या व असमान आहे. वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या व असमान आहे. वास्तव संख्या व असमान आहे. वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या व असमान आहे. या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत, ट्रायंगल म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत, बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत असं या ठिकाणी आपण तिथं लिहू शकतो. वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला लागते. फॉर्म्युला मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व करते वेळेस सर्वात पहिले जे काही दिलेलं इक्वेशन असेल, फॉर्म्युला मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व करते वेळेस सर्वात पहिले जे काही दिलेलं इक्वेशन असेल त्याचं कंपॅरिझन करावं लागते आपल्याला. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 ची कंपॅरिझन करायचं. ए बी आणि सी च्या व्हॅल्यू भेटतात आपल्याला. एबीसी च्या व्हॅल्यू भेटल्याच्या नंतर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढल्याच्या नंतर याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट घेतलं की बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू भेटते. सर्वात पहिले फॉर्म्युला मेथडनं जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर सर्वात पहिले जे काही गिव्हन इक्वेशन असेल, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, या गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनची ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 ची कंपॅरिझन करायचं. एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. मग बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची
त्याच्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्याच्या नंतर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड दोन्हीही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि दोन्हीही साइडचं स्क्वेअर रूट घेतल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत भेटते इज इक्वल्स टू मग फॉर्म्युला वापरायचा x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a आणि हा फॉर्म्युला 12व्या वर्गाला सुद्धा मॅथमध्ये लागते ऑन कॅमेरा समोर सांगायलो या ठिकाणी हे 12व्या वर्गाला सुद्धा हा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी मॅथमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac चा हा फॉर्म्युला लागते तर या ठिकाणी ह्या कन्सेप्ट होत्या या कन्सेप्ट आहेत पहिली एक्सरसाइज कशावर डिपेंड होती ती आपण बघितलं फॅक्टरायझेशन मेथड मध्ये दोन प्रकारचे प्रॉब्लेम आहेत कोणते दोन प्रकार आहेत त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथडच्या नंतर या ठिकाणी जे आहे फॅक्टरायझेशन मेथड बद्दल आपण डिस्कशन केलं परफेक्ट स्क्वेअर मेथड कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड बद्दल आपण डिस्कशन केलं आणि कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडच्या नंतर या ठिकाणी आपण ह्या फॉर्म्युला मेथड बद्दल आणि नेचर ऑफ रूट बद्दल डिस्कशन केलं त्याच्यानंतर या ठिकाणी या चॅप्टर मध्ये अजून कोणकोणत्या कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत म्हणजे ज्या कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवल्याच्या नंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल तर हे नेचर ऑफ रूटची कन्सेप्ट आपण ऑलरेडी या ठिकाणी घेतलेली आहे नेचर ऑफ रूटची कन्सेप्ट या ठिकाणी घेतलेली आहे हे नेचर ऑफ रूटचे प्रॉब्लेम आहेत या ठिकाणी इथं डिस्क्रिमिनंटची किंमत पॉझिटिव्ह आली आणि पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर रूट्स ऑफ द इक्वेशन आर रियल अँड नॉट इक्वल त्याच्यानंतर या ठिकाणी कधी कधी आपणाला प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू दिल्या जाते आणि कधी कधी प्रॉब्लेम मध्ये बीटाची व्हॅल्यू दिल्या जाते अल्फाची आणि बीटाची जर व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असेल तर या ठिकाणी आणि त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं असेल if the values of roots of the quadratic equation are given in a problem if the values of roots of the quadratic equation if the values of roots of the quadratic equation if the values of roots of the quadratic equation if the values of roots of the quadratic equation if the values of roots of the quadratic equation are given in a problem जर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सच्या व्हॅल्यू जर प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या असतील and form the quadratic equation and form the quadratic equation and form the quadratic equation आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन जर फॉर्म करायचं सांगितलं असेल म्हणजे तयार करायचं सांगितलं असेल तर त्यावेळेस आपण काय करत असतो या ठिकाणी सर्वात पहिले जे काही पहिली व्हॅल्यू दिलेली आहे त्याला आपण अल्फा कन्सिडर करत असतो दुसरी जी व्हॅल्यू दिली त्याला आपण बीटा कन्सिडर करत असतो अल्फा प्लस बीटा ची जी काही व्हॅल्यू येईल ती काढत असतो अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढत असतो आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा जो काही फॉर्म्युला आहे द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज द रिक्वायर्ड quadratic equation is या ठिकाणी द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन जे काही आहे ते आपण त्या ठिकाणी लिहित असतो आणि त्याचा फॉर्म्युला असते x चा स्क्वेअर या ठिकाणी मायनस सम ऑफ द रूट्स या ठिकाणी इंटू x सम ऑफ द रूट्स इंटू x आणि या ठिकाणी प्लस या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ द रूट्स
म्हणजेच अनइक्वल्स टू 0 म्हणजे असं लिहित असतो आपण त्याला x चा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल्स टू या ठिकाणी 0 आणि याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा जागेवर अल्फा प्लस बीटाची किंमत टाकायची अल्फा इंटू बीटा म्हणजेच अल्फा इंटू बीटा म्हणजेच अल्फा बीटाच्या जागेवर अल्फा बीटाची व्हॅल्यू टाकायची आणि त्याला सॉल्व करायचं त्याला आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सॉल्व करत होतो अशा पद्धतीचं या ठिकाणी ही सुद्धा या ठिकाणी कन्सेप्ट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याची त्याच्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी अजून इथं लक्षात जे ठेवायचं आहे ते असं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी जे आहे असंही दिल्या जाते दोन फॉर्म्युले एक फॉर्म्युला अल्फा प्लस बीटाचा लागते आणि अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला मायनस बी बाय ए असते दुसरा अल्फा बीटाचा फॉर्म्युला असते आणि तो फॉर्म्युला सी बाय ए असते हे दोन फॉर्म्युले सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी पहिली एक्सरसाइज कशावर डिपेंड तर पहिली एक्सरसाइज जी आहे त्याच्यामध्ये गिव्हन इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही एखादं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे ओळखायचं सांगतील तर त्यावेळेस त्याच्यामध्ये दोनच कंडिशन बघायच्या त्या इक्वेशननं दोन कंडिशन जर सॅटिस्फाय केल्या तर ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन असते पहिली कंडिशन इट कंटेन्स ओनली वन व्हेरिएबल त्याच्यामध्ये एक आणि एकच व्हेरिएबल असायला पाहिजे आणि दुसरी कंडिशन मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2 व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स जे आहे ते 2 असायला पाहिजे गिव्हन इक्वेशन जर हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर गिव्हन इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन असते त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी x च्या किमती देते आणि किमती दिल्याच्या नंतर ती x इज इक्वल्स टू 1 हे या इक्वेशनचं सोल्युशन आहे का नाही ते विचारते तर आपण x इज इक्वल्स टू जी काही 1 याला p ऑफ x कन्सिडर करतो x इज इक्वल्स टू 1 किंमत त्याच्यामध्ये ठेवतो आणि p ऑफ x चा आन्सर 0 येते का बघतो p ऑफ x चा आन्सर जर 0 आलं तर इक्वेशन इज सॅटिस्फाईड और x इज इक्वल्स टू 1 म्हणतो आणि म्हणून x इज इक्वल्स टू 1 इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन म्हणतो p ऑफ x नॉट इक्वल्स टू 0 p ऑफ x नॉट इक्वल्स टू 0 p ऑफ x जर 0 च्या इक्वल नसेल तर इक्वेशन इज नॉट सॅटिस्फाईड फॉर x इज इक्वल्स टू 1 म्हणतो आणि x इज इक्वल्स टू 1 इज नॉट अ सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन x इज इक्वल्स टू 1 हे गिव्हन इक्वेशनचे सोल्युशन नाही असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन मेथड मध्ये सुद्धा दोन प्रकारचे प्रॉब्लेम एक स्क्वेअर वाल्या टर्म सोबत काहीच नंबर देत नसतील तर त्या टाईपचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तर जे शेवटचा नंबर असते स्क्वेअर वाल्या टर्म सोबत कोइफिशियंट नसेलच कोइफिशियंट 1 असेल तर त्यावेळेस आपण जो शेवटचा नंबर असतो त्याचे असे फॅक्टर पाडत असतो की मल्टिप्लिकेशन केलं तर त्या नंबर इतकं आलं पाहिजे त्याची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केली फॅक्टरची मिडल टर्म इतकी आली पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा जो फॅक्टरायझेशन मेथड मध्ये प्रॉब्लेम असते तर त्या प्रॉब्लेम मध्ये वर्गावाल्या टर्म सोबत नंबर दिलेला असते तर त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपण या ठिकाणी तो नंबर आणि शेवटची संख्या याचं मल्टिप्लिकेशन करत असतो आणि त्या ठिकाणी या सुरुवातीचा नंबर वर्गावाल्या टर्म सोबत जो काही नंबर आहे आणि शेवटचा नंबर याचं मल्टिप्लिकेशन करून जो काही नंबर येईल त्याचे आपण त्या ठिकाणी फॅक्टर पाडत असतो आणि फॅक्टर त्या आलेल्या प्रोडक्टचे स्क्वेअर वाल्या टर्म सोबत जो नंबर आहे आणि शेवटी जो नंबर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करून आलेला जो नंबर आहे त्याचे असे फॅक्टर पाडायचे मल्टिप्लिकेशन केले तर तो नंबर आला पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केली तर मिडलचा नंबर आला पाहिजे त्याच्यानंतर आपण कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड बघितली कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये सुद्धा दोन प्रकारचे प्रॉब्लेम एक प्रॉब्लेम या ठिकाणी मी सॉल्व्ह करून सुद्धा दाखवला होता या ठिकाणी हा प्रॉब्लेम एक तर वर्गावाल्या टर्म सोबत आकडा नसेल तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं आणि वर्गावाल्या टर्म सोबत जर नंबर असेल तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं स्क्वेअर वाल्या टर्म सोबत जर एखादा आकडा असेल तर सर्वात पहिले स्क्वेअर वाल्या टर्म सोबतचा आकडा हटवावा लागते मग स्क्वेअर वाल्या टर्म सोबतचा जर आकडा हटवायचा असेल तर स्क्वेअर वाल्या टर्म सोबत जो नंबर आहे त्यानं प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं स्क्वेअर वाल्या टर्म सोबतचा आकडा हटते आणि त्याच्यानंतर मग थर्ड टर्म काढायची आणि स्क्वेअर वाल्या टर्म सोबत जर आकडा नसेलच तर डायरेक्टच थर्ड टर्म काढायची स्क्वेअर वाल्या टर्म सोबत जर काही नंबरच नसेल तर डायरेक्ट थर्ड टर्म काढायची थर्ड टर्म काढण्याचा फॉर्म्युला असते 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x आणि त्या ठिकाणी जे आहे तर ब्रॅकेटचा
सगळ्या चॅप्टरची थीम तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. पहिली एक्सरसाइज कशावर डिपेंड आहे, दुसरी एक्सरसाइज कशावर डिपेंड आहे, तिसरी एक्सरसाइज कशावर डिपेंड आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते फॉर्म्युले लागणार आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहेत, ते अवघड प्रॉब्लेम त्या एक्सरसाइज मधले त्या ठिकाणी करून बघायला पाहिजे. तर या ठिकाणी एखादं प्रॉब्लेम मध्ये रूट्स दिलेले असतील आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं असेल तर पहिले अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची, नंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स ब्रॅकेटमध्ये एक्स आणि या ठिकाणी प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल्स टू 0 म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू मायनस बी बाय ए हा सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. अल्फा बीटा इज इक्वल्स टू सी बाय ए हा सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी क्यूब वाले फॉर्म्युले लागतात. त्याच्यानंतर क्यूब वाले फॉर्म्युले लागतात म्हणजे अशा टाइपचे प्रॉब्लेम वारंवार एक्झामला विचारलेले आहेत हे. आणि हा प्रॉब्लेम हे तर प्रॉब्लेम तुम्हाला शिकवले, एक्सरसाइज मधले शिकवले, हे शिकवले प्रॉब्लेम सेट मधले प्रॉब्लेम सुद्धा या टाइपचे जेव्हा आपण डिस्कशन करू लागलो त्यावेळेस आपण घेतले. तर याच्यासाठी तुमच्याकडे दोन फॉर्म्युले लक्षामध्ये पाहिजे. एक ए क्यूब प्लस बी क्यूबचा ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूबचा फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब जर असेल तर या ठिकाणी याचं काय येत असते, तर ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल तर याचं येत असते या ठिकाणी ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल तर याचं येत असते ए चा क्यूब प्लस या ठिकाणी 3 ए स्क्वेअर बी प्लस या ठिकाणी जे आहे 3 या ठिकाणी ए बी चा स्क्वेअर प्लस या ठिकाणी बी चा क्यूब हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला आहे याला शॉर्ट मध्ये लिहायचं झालं तर ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल्स टू ए चा क्यूब प्लस या ठिकाणी बी चा क्यूब प्लस या ठिकाणी 3 ए बी इंटू ए प्लस बी म्हणजे 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी चा स्क्वेअर. याला शॉर्ट केलं तर या ठिकाणी अशा प्रकारचं भेटते. पण आता या ठिकाणी हे दोन फॉर्म्युले आहेत याचे, हे दोन फॉर्म्युले आहेत याचे, पण आपल्याला अल्फा आणि बीटाच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला लागते. तर आता या ठिकाणी अल्फा आणि बीटाच्या फॉर्म मध्ये जर हा फॉर्म्युला लिहायचा झाला तर या ठिकाणी असं लिहिता येते, या ठिकाणी असं लिहिता येते अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल्स टू अल्फाचा क्यूब प्लस बीटाचा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा या ठिकाणी इंटू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. जनरली तुम्हाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची किंमत काढायची सांगते. अल्फा प्लस बीटाची किंमत आपण काढलेली असते या फॉर्म्युल्याचा वापर करून. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असते. आता याच्यावरचे प्रॉब्लेम सुद्धा आपण घेणार आहोत, पण पहिले पूर्ण चॅप्टर मध्ये ज्या ज्या कन्सेप्ट लागलेल्या आहेत त्या कन्सेप्ट एकदा पूर्ण रिवाइज झाल्याच्या नंतर आपण जे काही प्रिव्हियस इयर एक्झामला या चॅप्टरवर आलेले जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सुद्धा काही अवघड क्वेश्चन, हार्ड कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी जे आहे हा प्रॉब्लेम लागते कारण याच्यामध्ये काय असते, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असते, काही ना काहीतरी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असते आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0c कंपॅरिझन करायचं असते. या इक्वेशनशी कंपॅरिझन करायचं असते. या ठिकाणी कंपेअरिंग विथ आणि याच्यासोबत कंपेअरिंग केलं, कंपॅरिझन केलं की या ठिकाणी आपल्याला ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू भेटते. आणि एबीसी च्या व्हॅल्यू भेटल्या की अल्फा प्लस बीटाची किंमत काढावं लागते आपल्याला मायनस बी बाय ए या फॉर्म्युल्यानं, आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काढावं लागते सी बाय ए या फॉर्म्युल्यानं. मग अल्फा प्लस बीटाची किंमत तुमच्याकडे भेटलेली असते, तुम्ही ती अल्फा प्लस बीटाच्या जागेवर टाकता, अल्फा बीटाच्या जागेवर अल्फा बीटाची किंमत टाकता जी फॉर्म्युल्याने भेटली ती, अल्फा प्लस बीटाच्या जागेवर अल्फा प्लस बीटाची किंमत टाकता, तुम्हाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची किंमत भेटते. डायरेक्ट फॉर्म्युला तयार करायचा झाला तर डायरेक्ट बी फॉर्म्युला या ठिकाणी तयार होते. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा या ठिकाणी ब्रॅकेटचा क्यूब या ठिकाणी मायनस 3 अल्फा बीटा इंटू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. कारण याला जर इकडे नेलं तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचाच फॉर्म्युला तयार होते. याला जर या साईडला नेलं तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचाच या ठिकाणी फॉर्म्युला तयार होते. कसं, तर हे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब आणि हे टर्म जी आहे इकडे नेली
ते प्लस आहे या साईडला आणलं तर -3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू अल्फाचा क्यूब या ठिकाणी प्लस बीटाचा क्यूब म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब या साईडला लिहिलं आणि हे जे काही आहे ते या साईडला लिहिलं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला तयार होते. तर या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवा? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात ठेवू नका, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि हा फॉर्म्युला 8व्या वर्गाच्या पुस्तकामधला आहे. हा फॉर्म्युला 8वीच्या पुस्तकामधला आहे. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. आता या ठिकाणी जे दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी विचारला जाऊ शकते. या ठिकाणी दुसरा फॉर्म्युला विचारला जाऊ शकते. मी याच्यातलं हे सर्व या ठिकाणी जे आहे डिलीट करायलो. फक्त जे महत्वाचा फॉर्म्युला आहे एवढाच तुमच्या या ठिकाणी मी ठेवायलो. इथे एवढंच फॉर्म्युला लक्षात ठेवा. अल्फा क्यूब बीटा क्यूबची किंमत काढता येते. कधी कधी या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन देते तर त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात पाहिजे. या ठिकाणी अल्फा मायनस बीटा ब्रॅकेटचा क्यूबचा अल्फा मायनस बीटा ब्रॅकेटच्या क्यूबचा फॉर्म्युला काय येते तर जनरली ए मायनस बी ब्रॅकेटच्या क्यूबचा फॉर्म्युला काय येते तर या ठिकाणी ए चा क्यूब -3 ए स्क्वेअर बी या ठिकाणी +3 ए बी चा स्क्वेअर आणि या ठिकाणी मायनस बी चा क्यूब म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब इक्वल्स टू ए चा क्यूब मायनस बी चा क्यूब -3 ए बी. आता या ठिकाणी इन ब्रॅकेट या ठिकाणी ए मायनस या ठिकाणी जे आहे तर बी असा फॉर्म्युला. पण तुम्ही असा लक्षात ठेवा अल्फाचा क्यूब मायनस बीटाचा क्यूब या ठिकाणी -3 अल्फा बीटा आणि इन ब्रॅकेट अल्फा मायनस बीटा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कधी कधी अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब जर काढायचं सांगितलं त्यावेळेस तुमच्याकडं हा फॉर्म्युला सुद्धा पाहिजे. हा सुद्धा फॉर्म्युला 8व्या वर्गाचाच आहे. त्याच्यानंतर कधी कधी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहेच ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला आपल्याकडे आहेच. ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला काय आहे ए चा स्क्वेअर आहे +2 ए बी प्लस या ठिकाणी बी चा स्क्वेअर असा हा फॉर्म्युला असते. या फॉर्म्युल्यानुसार अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब जर ब्रॅकेटचा स्क्वेअर अल्फा प्लस बीटा या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर याचा जर फॉर्म्युला लावायचा असेल अल्फा स्क्वेअर +2 अल्फा बीटा प्लस या ठिकाणी बीटाचा स्क्वेअर या ठिकाणी अल्फा प्लस बीटा या ठिकाणी त्याचा स्क्वेअर. पण या ठिकाणी याला आपण असं लिहू शकतो ना अल्फाचा स्क्वेअर हे बीटाचा स्क्वेअर त्याच्या जवळ आणि 2 अल्फा बीटा. पण आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायचं सांगते तर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर हे +2 अल्फा बीटा इकडे आणला -2 अल्फा बीटा तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला भेटते. म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय तर या ठिकाणी अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा असा या ठिकाणी जे आहे ते इथं फॉर्म्युला भेटते. तर याच्यानुसार या ठिकाणी फक्त तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जास्त काही न लक्षात ठेवता हा फॉर्म्युला एवढा लक्षात ठेवा. फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. कोणता ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा. याच्यामध्ये सुरुवातीला ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर +2 ए बी. याच्यानुसार हे फॉर्म्युला तर लागणार नाही आपल्याला लागणार आहे अल्फा आणि बीटाच्या फॉर्म मधला. तर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर अल्फाचा स्क्वेअर प्लस बीटाचा स्क्वेअर +2 अल्फा बीटा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कारण ह्या दोन गोष्टी काढायचं सांगतात. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायचं सांगतात अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायचं सांगतात आणि फॉर्म्युला तोच वापरलेला आहे. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब -3 अल्फा बीटा इंटू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब आणि प्लस वाले इकडे आणलं मायनस. पण तुम्ही सरळ हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ऑटोमॅटिक किमती टाकल्याच्या नंतर व्हॅल्यू इकडे पुट आउट करायची. याचा गुणाकार करून हे प्लस जी काही व्हॅल्यू येईल इकडं मायनस होईल आणि याची व्हॅल्यू भेटून जाते. त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी दुसरी गोष्ट तशा टाईपचे प्रॉब्लेम एक्झरसाइज मध्ये सुद्धा आहेत. तशा टाईपचे प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा आहेत आणि प्रॉब्लेम एक्झामला विचारलेले सुद्धा आहेत. तर या ठिकाणी हे लागते तर ते आपण घेतलं.
हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं याचा सुद्धा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिला. म्हणजे आपल्याला काहीतरी रूट दिलेले असते असे आपण पहिलं रूट अल्फा इक्वल्स टू लिहितो, दुसरं रूट बीटा इक्वल्स टू लिहितो आणि त्याच्यानंतर अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू काढतो, अल्फा इंटू बीटा काढतो आणि मग रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स चा स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल्स टू 0. फॉर्म्युला मी ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी याच्या प्रिव्हियस पेजवर या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक्स चा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल्स टू 0. तुम्हाला सांगितलं मी की प्रॉब्लेम मध्ये अल्फाची व्हॅल्यू दिलेली असते, बीटाची व्हॅल्यू दिलेली असते. अल्फा प्लस बीटा काढायचा, अल्फा इंटू बीटा काढायचा आणि त्याच्यानंतर हे इक्वेशन लिहायचं. हे थोडस एका काही ठिकाणी म्हणजे त्या ज्या काही आपल्या काय म्हणतो त्याला ते रिकाम्या जागावालं काय म्हणतो ते रिकाम्या जागेचं हा MCQ हा ऍक्टिव्हिटी. तर या ठिकाणी ऍक्टिव्हिटी मध्ये ज्या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या असते त्या ऍक्टिव्हिटी मध्ये या ठिकाणी त्या फॉर्म्युल्याचा सम ऑफ द रूट्स वाला जो फॉर्म्युला आहे त्याचा यूज आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये करावं लागते. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेचर ऑफ रूट बद्दल जे काही दिलेलं आहे ते नेचर ऑफ रूट बद्दल आपण लिहून घेतलेलं आहे. तर डिस्क्रिमिनंटची किंमत 0 असेल तर रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. डिस्क्रिमिनंटची किंमत ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. आणि डिस्क्रिमिनंटची किंमत लेस दॅन 0 असेल तर देन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. म्हणजे लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0 हुज रूट्स आर अल्फा बीटा. ज्या इक्वेशनचे रूट अल्फा आणि बीटा असेल जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं असेल तर हा फॉर्म्युल्याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन केलेलं आहे. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत इथं 5 आहे आणि ती पॉझिटिव्ह आहे. रूट्स काय असणार आहे रिअल अँड अनइक्वल, निगेटिव्ह आहे. रूट्स आर नॉट रिअल. हे इथं प्रोडक्ट ऑफ रूट दिलेला आहे, सम ऑफ रूट दिलेला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा फॉर्म्युला आत्ताच दिला एक्स चा स्क्वेअर मायनस या ठिकाणी सम ऑफ द रूट एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स. मी तुम्हाला म्हणलो की ते वर्डच्या फॉर्म मधला फॉर्म्युला लक्षात ठेवा कारण या ऍक्टिव्हिटी मध्ये सम ऑफ द रूट प्रोडक्ट ऑफ द रूट दिलेला आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तो वर्डच्या फॉर्म मधला सुद्धा फॉर्म्युला त्या ठिकाणी लक्षात पाहिजे. इथं अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला मायनस बी बाय ए आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला सी बाय ए. याचं कंपॅरिझन करायचं असते ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0c आणि मग अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू मायनस बी बाय ए आणि या ठिकाणी अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू सी बाय ए फॉर्म्युला वापरून आपण त्या ठिकाणी त्याला सॉल्व्ह करत असतो. आणि या ठिकाणी याच्यावर डिस्क्रिमिनंटची किंमत याचं कंपॅरिझन करायचं. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची की 0 येते का, पॉझिटिव्ह येते का, निगेटिव्ह येते का. निगेटिव्ह आली म्हणजे 0 पेक्षा लेस आहे, पॉझिटिव्ह आली म्हणजे 0 पेक्षा मोठी आहे आणि 0 आली म्हणजे रूट्स आर रिअल अँड इक्वल. याला अल्फा याला बीटा कन्सिडर करायचा असते. अल्फा प्लस बीटा काढायचा, अल्फा इंटू बीटा काढायचा मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0 हा फॉर्म्युला वापरून आपण याला सॉल्व्ह करत असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी हा फॉर्म्युला वारंवार लागते. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. या ठिकाणी स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. या ठिकाणी स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. पण तुम्हाला हा फॉर्म्युला टाइमच्या फॉर्म मध्ये लागतोय. म्हणजे टाइम इज इक्वल्स टू या ठिकाणी डिस्टन्स अपॉन स्पीड, टाइम इज इक्वल्स टू या ठिकाणी डिस्टन्स अपॉन स्पीड, टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स दिलेला असते बोटचा वगैरे फॉर्म्युल्यामध्ये असते की बोट असेल ट्रेन असेल. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम या फॉर्म्युल्यावर एक प्रॉब्लेम 100% त्या ठिकाणी दिलेला असते. आता याच्यावरचे जे काही प्रिव्हियस इयर एक्झामला आलेले जे काही क्वेश्चन आहेत म्हणजे सोपे सोपे क्वेश्चन न बघता मॅक्झिमम अवघड क्वेश्चन आणि मिनिमम सोपे क्वेश्चन बघून आपण 2 दिवस या चॅप्टरला किंवा उद्याचा दिवस या चॅप्टरला देऊ. तुमच्या शाळा आहेत नाहीतर जास्त वेळ बी घेता आला असता आणि शाळेत जाणं आवश्यक असते, इंग्लिशच्या ट्युशनला जाणं आवश्यक असते. मग आता त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही. आता काल दिवसभर ट्युशन असून सुद्धा बरेच गायब होते.